दोन्ही संघांनी आपला 12वा प्रतिनिधी प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे, अन्यथा 2 धावांची आपल्याला पेनल्टी दिली जाईल. धोकोडे विरुद्ध मिळखतकार असा हा सामना पाहणार आहोत. धोकोडे संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आला आहे. मिळखतकार संघ आपला 12वा प्रतिनिधी प्लीज पाठवा. चला प्लीज सामना सुरुवात करायचा आपल्याला. चेंडू द्यायचे आहेत मैदानामध्ये. एक एक चेंडू द्यायचा आहे. पण गेले कसला करणे काय पहिले तुमची गड नव्हती. श्रुती पण थांब तो बॉलिंग कोण टाकते तो संकेत मात्रे. जी हनुमान मिळकतकार संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करणार, फलंदाजी करणार हा मात्र गोलंदाजी करणार आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र आपल्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि नक्कीच आमंत्रित केले प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी ओल्ड जे हनुमान धोकवडे संघाला. एक मोठा सामना हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील जी लॉर्ड्स पद्धतीमध्ये खेळले जाणारे सामने आपण जर पाहिले तर एक मैदानामध्ये चांगले जोरदार सामने अलिबाग तालुक्यातले मोठे संघ म्हणून ओळखले जातात असे सामने आज आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना सी ग्रुपमधला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. नक्कीच पहिला चेंडू गोलंदाज श्रुतिकचा आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर कार्पेटचा वापर करत असला हा चेंडू जोरदार प्रहार केला होता आणि पहिल्या चेंडूवरती पहिला येतोय हा चौकार.
या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चांगला मोठा प्रहार केला होता, यशस्वी फटका ठरलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्या पुढील चेंडूवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार, वन बाउन्स, पुन्हा एकदा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मिळतील चौकार. सुरुवात मात्र पाहिली ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करणारा संघ कुठेतरी पिछाडीवरती पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाजी करताना आपण जर पाहिलं तर सर्व दिशेने खेळताना चेंडू या ठिकाणी पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. बॅक टू बॅक तिसरा येतोय हा चौकार. श्रुतिकचे हे गोलंदाजी आपण जर पाहिले तर एक चांगले गोलंदाज म्हणून नेहमी ओळखला जातो मिळकतकर संघाकडनं. आता मात्र कुठंतरी एक जबाबदारीची गोलंदाजी करत असताना महागडा मात्र गोलंदाज ठरतोय श्रुतिक. आणि लगातार 3 चेंडूंवरती 3 चौकार मारून या ठिकाणी मात्र संकेतनी एक मोठी धावसंख्या मारण्यामध्ये यश येताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, नक्कीच चेंडू चांगला होता, नक्कीच शॉर्ट मिडॉनच्या दिशेने हा चेंडू गेला. गोलंदाज आपण जर पाहिलं तर श्रुतिक ह्या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश आलंय. बऱ्याच चेंडू नंतर आपण जर पाहिलं तर हा निर्धाव चेंडू संगत झालंय. 4 चेंडूंवरती नक्कीच आपण जर पाहिलं तर आत्तापर्यंत 12 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. चेंडू नंबर 5 पुन्हा एकदा तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच प्रकारचा फटका आता मात्र क्षेत्ररक्षण करणारा अक्षय या ठिकाणी मात्र कुठेतरी चांगली क्षेत्ररक्षण करताना चांगला थ्रो या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं या चेंडूवरती 2 धावा पूर्ण झाल्या आणि 5 चेंडू आणि जवळपास आपण पाहिलं तर 14 धावा मैदानामध्ये आलेल्या पाहायला मिळतात. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील ज्या ठिकाणी हा सामना 5 षटकांचा खेळवला जाईल. नक्कीच चांगली जबाबदारीने खेळत असताना आपल्याला दोन्ही संघ पाहायला मिळतील. एक चांगली जबाबदारी गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये नक्कीच बॅक टू बॅक 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्यापुढील चेंडू अप्रतिम श्रुतिकच्या माध्यमातून पाहिलेत. पाहता सहा चेंडूंचा या ठिकाणी खेळ समाप्त झाला आणि 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिले तर मैदानात धावसंख्या लागते 14 धावा. कोणतीही विकेट घेणं मात्र कुठेतरी गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला कमी पाहायला मिळते, परंतु खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. बॅक टू बॅक पहिल्या 3 चेंडूवरती चौकार आल्यानंतर आता मात्र उर्वरित 3 चेंडू हे मात्र फक्त 2 धावांमध्ये संपुष्टात आणलेत. एकंदरीत आपण धावसंख्येचा विचार केला तर 14 धावसंख्या पहिल्या षटकात आले. जे हनुमान मिळकतकर संघाचा आपण जर विचार केला तर अनेकशे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, चांगले गोलंदाज पाहायला मिळतात. आता मात्र या ठिकाणी अखिलची कुठेतरी कमतरता आपल्याला पाहायला मिळेल. का अखिलसारखा गोलंदाज एक कट्टर पद्धतीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि नक्कीच त्याची कमतरता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर निशांत कडवे हा सुद्धा एक मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रातील, एक मिळकतकार टीममधील. याची सुद्धा कमतरता कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आता मात्र धोकोडे संघाने 14 धावांचं लक्ष हे पहिल्या षटकामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. उर्वरित 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावांचं लक्ष लक्ष पार करायचं ही मात्र जबाबदारी या दोन्ही खेळाडूंवरती असेल. आता मात्र खेळण्याची संधी पंकजकडे आपल्याला आलेली पाहायला मिळते. गोलंदाज असेल मानस गोलंदाजीला सुरुवात करतोय. पहिला चेंडू मानसचा आता मात्र पंकजसाठी पाहायचंय. पंकज मात्र आता कशा प्रकारची फलंदाजी करून दाखवेल आपल्या धोकोडे संघासाठी. जोरदार प्रहार केला पंचांनी मात्र या चेंडूवरती नो डाऊट विकेट घोषित करताना आपल्याला पाहायला मिळते. नक्की ज्या वेळी आपल्या मिळकतकार संघाला एक जबाबदारीची गोलंदाजी करायची असते ना, प्रामुख्याने एक नाव समोर येतं, ते म्हणजे असतं मानस. आणि मानसने ते आज मात्र सासवण्याच्या मैदानामध्ये सुद्धा करून दाखवलंय. आणि खरंच हे श्री अमृत वाकडे चषक 2026 या ठिकाणी एक चांगली गोलंदाजीचा नमुना पेश करताना आपल्याला मानस या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ मात्र पुन्हा एकदा माझ्या माध्यमातून निर्धाव प्रकारचा असेल, एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला असेल. आणि त्याच प्रकारची गोलंदाजीचा वापर पहिल्या चेंडूवरती करताना आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घोषित करताना आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मात्र ह्या ठिकाणी खुश असेल. कुठेतरी चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून ज्या प्रकारच्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती, ज्यावरती अचूक लेंथवरती हा गोलंदाज मार्गस्थ झाला होता. एक परफेक्ट गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहिल्यानंतर उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारचे असतील मानेसचे, ह्या मात्र एक विचार करण्यासारखी बाब असेल. कारण पहिल्याच षटकामध्ये आपण जर पाहिलं 14 धावा आल्या होत्या. 14 धावांमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कशी वाढवता येईल, कसं योगदान देता येईल, याचं मात्र उत्तम उदाहरण दोन्ही फलंदाच्या माध्यमातून आपल्याला पाहणं गरजेचं होतं. परंतु पंकज पहिल्या चेंडूवरती कुठेतरी आपल्याला कमी पाहायला मिळाला आणि नक्कीच नाराज होऊन या मैदानात बाहेर पडताना सुद्धा आपण पाहतोय. आता मात्र नवीन त्याची जागा भरून काढण्यासाठी फलंदाज आलेला पाहायला मिळतोय. करण आणि संकेत ही जोडी मैदानात खेळताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 चौकार मारून मात्र मैदानामध्ये संकेतनी मात्र आपल्या आगीच
बॅटचं प्रदर्शन एक आगीच्या फटक्यांमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल. तशाच प्रकारची कामगिरी आता मात्र आलेल्या खेळाडूला सुद्धा पाहायला द्यावं लागेल. नक्कीच ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा येतो या षटकातील षटकार. चौकार मात्र नक्कीच आले होते, परंतु ह्या ठिकाणी षटकार आल्यानंतर मानसवरती दबाव मात्र वाढले. ह्या सामन्यातील पहिला षटकार आल्यानंतर कुठेतरी कामगिरी मोठी करायची, कामगिरीमध्ये आपल्या हातामध्ये जबाबदारी आहे, त्या जबाबदारीचा वापर कुठेतरी करून द्यायचा, हे मात्र नक्कीच म्हटल्याप्रमाणे करणनी दाखवून दिले. आणि करणचं खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल. ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार, ह्यावेळी सुद्धा चांगला फटका होता. निर्णय येणं बाकी असेल नो डाऊट. पहिला चेंडू षटकार होता, बॅक टू बॅक हा चेंडू सुद्धा षटकार. प्रत्येक संघाचा आपण जर विचार केलात ना, सकाळपासून खेळणाऱ्या संघाकडे 2 ते 3 एक चांगले मौल्यवान फलंदाज आपल्याला नेहमी पाहायला मिळालेत. त्याचं फलंदाजीचा वापर करत असताना नेहमीच म्हटलं जातं ना की चांगल्या खेळाडूंची गुणवत्ता ही आपल्या संघाद्वारे ओळखली जाते. आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर ओल्ड जे हनुमान धोकवडे संघ हा मात्र चांगले फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय. आपण जर खरंच कौतुक केलं संकेतचं तर बॅक टू बॅक 3 चौकार मारले होते. आता मात्र षटकार बॅक टू बॅक करंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील का या मानसच्या गोलंदाजीवरती? नक्कीच नो डाऊट. चेंडू बॅटवरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. चेंडू बराचसा लांब गेला सीमा रेषेपासून. पंचांचा इशारा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू असेल षटकार. खरंच ज्या वेळी फटकेबाजी चांगली होते ना, मोठे फटके आल्यानंतर जो आत्मविश्वास वाढतो ना, तो मात्र करंटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओल्ड जे हनुमान धोकवडे संघ हा बलाढ्य संघ काय, नक्कीच ह्याचं उत्तम उदाहरण आता मात्र संकेत आणि करण दाखवताना पाहायला मिळतोय. आणि खरंच पिछाडीवरती पडलेला संघ आता मात्र जे हनुमान मिळकतकर संघ कुठेतरी श्रुतिकची गोलंदाजी बघितली तर 14 धावांची. आणि आता मात्र मानसने नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली होती, पण पुढच्या 3 चेंडूवरती 3 षटकार आता मात्र करणनी लगावलेले पाहायला मिळतात. पुन्हा एकदा फुलटॉसचा चेंडू, फुलटॉस म्हटल्यावरती फुल ऑन वसूल करणार. आणि हा सुद्धा चेंडू बराचसा लांब. नक्कीच म्हटलं नो चेंडू आहे पंच. नो चेंडूवरती प्लस 6 धावा म्हणजे एक्स्ट्राच्या रूपामध्ये या 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि नो चेंडू म्हटल्यानंतर नियमानुसार हा चेंडू असणार फ्री हिट. आतापर्यंत बघितलं तर बॅक टू बॅक 4 षटकार मारण्याचं हा पराक्रम करण ह्या खेळाडूने आपल्याला पूर्ण केलेला पाहायला मिळतोय. आणि खरंच अशा खेळाडूची दाद देणं गरजेचं असेल. नक्कीच करणचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अजून मात्र हा फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पाहायचा काय घडेल या फ्री हिटच्या चेंडूवरती. चेंडू नंबर असेल आणि ह्या चेंडूवरती मात्र पाहिलं तर नो डाऊट 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर हा चेंडू गेला. चौकारांनी मार्गस्थ झालेला हा चेंडू जलद गतीने धावसंख्या वाढवण्यामध्ये मदत करणार हे निश्चितच माझे साथी गुणलेखक आयुष म्हात्रे माझ्यापर्यंत दर्शवतात की धावसंख्या झाली ती 43 धावा. आणि 43 धावा आपण जर पाहिलं तर उर्वरित एक चेंडू येणं अजूनही बाकी असेल. 43 मध्ये अजून किती धावा वाढणार या चेंडूवरती आपल्याला पाहायचं आहे. चेंडू नंबर 12 षटक नंबर 2 मधला शेवटचा चेंडू. यावेळी सुद्धा मोठा फटका. आता मात्र करण मात्र थांबत नाही आहे. आणि नक्कीच ह्या चेंडूच्या माध्यमातून आपण जर पाहिली तर 43 मध्ये प्लस 6 केल्या तर धावसंख्या जाऊन पोहोचते जवळपास 49 धावेवरती. 2 षटकं आतापर्यंत पाहिली तर पूर्ण झाली. 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपूर्ण झालाय. आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाल्या 49 धावा. आतापर्यंत बघितलं सकाळच्या क्षेत्रामध्ये या 2 पॉवर प्ले षटकांचा आपण जर विचार केला तर सर्वात जास्त धावसंख्या असलेलं हे 2 षटक आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल 49 धावा या 2 षटकामध्ये लागवण्यात आल्यात. आणि हे दोन्ही खेळाडू नावं असतील ते म्हणजे संकेत आणि करण यांच्या माध्यमातून. संकेत आणि करणचं खरंच कौतुक करावं लागेल. जे हनुमान धोकवडे या संघाला, ओल्ड जे हनुमान धोकवडे या संघाला कुठे त्यात लिहिलंय म्हणून बोललो, बाकी काय. जे हनुमान धोकवडे या संघाला नक्की मात्र कुठेतरी चांगलं एक महत्त्वाचं भूमिका पार पाडणारे हे दोन्ही खेळाडू आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ इथं समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये 49 धावा मैदानामध्ये आत्तापर्यंत आल्यात. उर्वरित 3 षटकं ही कशा प्रकारची असतील, कोणच्या हातामध्ये चेंडू देणार, कोण गोलंदाज यशस्वी ठरणार याकडे मात्र प्रत्येकाचं लक्ष असेल. आता मात्र तिसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ज्याने पहिलं षटक फेकलं होतं जवळपास 14 धावा दिल्या होत्या तोच गोलंदाज श्रुतिक आता मात्र मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. संघाचं तिसरं स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन श्रुतिक पहिला चेंडू.
ह्यावेळी मात्र पाहिलं तर बघा बीट करणारा हा चेंडू ठरला. चेंडूने जास्त उसळी घेतली नाही आणि निश्चितच पाहिलं तर ह्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली. पाहायला गेलं तर श्रुतिकने ज्यावेळी पहिल्या षटकाची सांगता केली होती, ज्यावेळी 14 धावा होत्या, आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी जर केली तर नक्कीच कुठेतरी महागडं षटक म्हणणार. परंतु ज्या प्रकारची सुरुवात केली पाहायला मिळते ना, निर्धाव चेंडूची सांगता केलेली पाहायला मिळते ना, आता मात्र आत्मविश्वास वाढलाय. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो. आता मात्र गोलंदाजीमध्ये एक चांगला प्रकार किंवा चांगला प्रयत्न करताना श्रुतिक पाहायला मिळेल. हा दुसरा चेंडू श्रुतिकचा. यावेळी पंचांच्या मान्यवरनं हा चेंडू नो घोषित करण्यात आलाय. नक्कीच अतिरिक्त एक धाव आणि हा चेंडू असेल फ्री हिट. ठीक आहे. 9 चेंडू. पंचांच्या निर्णयाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नो चेंडूची ह्या ठिकाणी सांगता झाले. नो चेंडू म्हटल्यानंतर फ्री हिट अतिरिक्त एक धाव नक्कीच मैदानामध्ये वाढणार. परंतु हा एक मोठा फटका मारण्यासाठी सज्ज झाला होता. पुन्हा एकदा गोलंदाज श्रुतिक मात्र ह्या ठिकाणी यशस्वी ठरलाय आणि नो चेंडू ज्यावेळी फ्री हिट होती तो मात्र फ्री हिटची संधी मात्र घेऊ शकला नाही. मोठा फटका मात्र मारू शकला नाही. या ठिकाणी पाहिलं तर चेंडू निर्धाव गेला. या ठिकाणी 2 चेंडू मैदानामध्ये नक्कीच पार पडले. मात्र तिसऱ्या चेंडूवरती एक चांगला फटका पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू नक्कीच षटकाराकडे मार्गस्थ होत असताना वन बाउन्स सीमारेषा पार केली आणि या चेंडूवरती मिळणार 4 धावा, येणार चौकार. आणि चौकाराचा आपण जर विचार केला तर या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 54 धावा. तिसरं षटक चालू असताना तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरती हा चौकार पाहिला आणि या चौकारा आपण जर पाहिलं तर 54 धावा मैदानामध्ये आत्तापर्यंत आलेल्या पाहायला मिळतात. श्रुतिकने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. चुकी मात्र नक्कीच आपल्या माध्यमातून झालंय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि वैयक्तिक आपल्या माध्यमातून दुसरं षटक फेकताना आपल्याला श्रुतिक पाहायला मिळतोय. हा चेंडू नंबर 14 श्रुतिकचा पुन्हा एकदा त्याच फलंदासाठी आता मात्र जोरदार प्रहार. नक्कीच हा चेंडू बराचसा लांब जाऊन पडतोय. षटकारासाठी येणार ह्या चेंडूवरती षटकार. पाहायला मिळते. मात्र संकेत आणि पंकज मात्र कुठे थांबायचं नाव घेत नाहीयेत. पंकजचं आपण खरंच उदाहरण बघितलं तर जवळपास 5 षटकार आणि 1 चौकाराच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे स्ट्राईक असलेला संकेत जवळपास 4 षटकार आणि 4 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. अशी दोघांची कामगिरी जवळपास आपण जर पाहिली तर 60 धावांवरती जाऊन पोचलेली पाहायला मिळते. चेंडू नंबर 5 श्रुतिकचा पुन्हा एकदा त्याच खेळाडूसाठी पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. यावेळी सुद्धा चेंडूवरती काय घडेल, आता मात्र कोणतीही चुकी करणार नाही आणि या चेंडूवरती मिळते कॅच, विकेट, आउट. ज्या जोडीला मात्र लवकरात लवकर तोडायचं होतं ती मात्र जोडी जवळपास 60 धावेवरती तुटताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु एक महत्त्वाचा खेळाडू, एक आक्रमक खेळाडू, नक्कीच ज्याला षटकार चौकाराच्या भुकेसाठी ओळखलं जातं असा करण मात्र मैदानामध्ये अजूनही असलेला पाहायला मिळतो. आणि हीच एक भीती आपल्याला मिळकतकार संघाच्या मनामध्ये सुद्धा असलेली पाहायला मिळते. नक्कीच कुठेतरी चांगली गोलंदाजी श्रुतिकने आतापर्यंत पार पडले. षटकार चौकार नक्की त्याच्या गोलंदाजीवर 9-1 चेंडूची सांगता झाली होती. परंतु अंतिम चेंडू हा नक्कीच आपल्या माध्यमातून निर्धाव चेंडू असणार का निर्धाव चेंडूची सांगता करणार हे मात्र श्रुतिककडनं आपल्याला पाहायचं आहे. श्रुतिककडनं उर्वरित खेळाडूंना पाहायचं आहे. ह्या चेंडूवरती काय घडेल. ज्या ठिकाणी 5व्या चेंडूवरती एक मोठा हादरा लागलाय पण संकेतसारखा एक मोठा खेळाडू माघारी परतण्याचं काम श्रुतिकने करून दाखवलंय. हा अंतिम चेंडू असेल षटक नंबर 3 मधला पाहायचा आहे. 17 चेंडू मैदानामध्ये फेकण्यामध्ये यश आलंय. हा 18वा चेंडू असेल. या 18 चेंडूवरती आपल्याला काय पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये येते करण म्हात्रे. दोन्ही करण हे मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाल. आता मात्र करणने आळ्यात ज्याने आपण विचारलं तर कुठेतरी मनामध्ये एक सेन्सिबल क्रिकेटचा वापर करताना आपल्याला करण पाहायला मिळाला. चेंडू बॅटवरती आला. नक्कीच चेंडू निर्धाव जाणार नाही. चेंडूवरती कोणती धाव येणार नाही हे मात्र कुठेतरी घडून द्यायचं नव्हतं. आणि त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं
धावसंख्या आपण जाऊन पाहिलं तर 61 धावा मैदानामध्ये झालेली पाहायला मिळते. दोन्हीही करण. आता मात्र कोणता करण, एका एका करणने आताच्या आधी सामन्यात पाहिलं. नक्कीच करण तोरणकरनी मात्र जे आपलं काम होतं ते पूर्णपणे करताना पार पाडताना पाहायला मिळेल. परंतु आता करण मात्र ज्याच्यावरती मोठी जबाबदारी आहे, ज्याची मात्र संकेतची विकेट घ्यानंतर त्याच्यावरती आलेली ही जबाबदारी कशा प्रकारे पार पाडणार, हे दोन्ही करण आज मात्र आपल्या धोकोडे संघासाठी आपल्याला पाहायला मिळायचं. नवीन गोलंदाज सौरभ मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. नक्कीच हा सौरभचा चेंडू मात्र करणला समजला नसावा आणि करण मात्र या ठिकाणी थोडासा बीट झालेला पाहायला मिळतोय. चेंडू निर्धाव गेला. निर्धाव चेंडूची संगत झाली सौरभच्या या पहिल्या चेंडूवरती. चौथ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झाला. पहिला चेंडू निर्धाव गेला. पुन्हा एकदा सौरभ तयार आहे दुसऱ्या चेंडूसाठी. यावेळी मात्र सौरभला वरती कोणताही रोकठोक पाहायला नाही. चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिला. हवाई पहार मिळतोय षटकार. तर स्वयंसेवक आपण लवकरात लवकर ते बाहेर गेलेले चेंडू आपल्यापर्यंत पोहोचवायचे, मैदानात पोहोचवायचे आहेत. या ठिकाणी पाहिलं तर पंचांचा इशारा येतो विकेट. करण मात्र मात्र या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतोय. डीजे तर सौरभने नक्कीच विकेट हॅट्रिक जर घेतली तर राहुल तिवरटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं त्यासाठी बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस आहे. अजून प्लस 500 करा. 1000 रुपयाचं बक्षीस न सौरभकडे संधी आहे. आणि नक्कीच ह्या संधीचा फायदा विकेटमध्ये जर तब्दील केलं ना तर आपल्या संघाला सुद्धा या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी मिळखतकर संघ थोडासा पिछाडीवरती पडताना पाहायला मिळतोय. एक चांगली धावसंख्या रचण्यामध्ये आता मात्र धोकोडे संघाने बाजी मारताना पाहायला मिळते. धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली 67 धावा. 3 चेंडू 67 धावा. चौथं षटक या ठिकाणी काय झाला विषय? रिव्ह्यू बेकीचा रिव्ह्यू घेतलाय ना, अजून घेतलाय. लगेच त्वरित करू शकतो मी. करू नाही घालायचं टोकायचं त्यांच्या पण गरज आहे खरंच ऊन लागते जरा मस्त. ठीक आहे ते जे घालतात त्याचा एक मिनिटाचा पंचांनीच घेतला काय? चला फेअर डिलिव्हरी आहे. चला 3 चेंडू या ठिकाणी झालेत. 67 धावा मैदानामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 3 चेंडू सौरभच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे, सिद्धांतच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे. नक्कीच त्यांच्या 12व्या खेळाडूकडनं आम्हाला माहिती मिळते की त्याचं खरं नाव सिद्धांत आहे. आणि नक्कीच त्याला लाडाने आपला संघ किंवा एक जरा टोपण नाव म्हणतात असं सौर्या
मिळकतकर संघाचा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा आपण जर विचार केलात ना, पहिला चेंडू निर्धाव गेला होता. नक्की दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला होता, पण तिसऱ्या चेंडूवरती लगेच एक मोठी विकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली करण म्हात्रेच्या रूपामध्ये. आणि करण म्हात्रे माघारी परतल्यानंतर आपण जर पाहिलं, कुंदन तोडणकर हे मात्र तोडणकर बंधू मात्र हे मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. करण तोडणकर नक्कीच हे क्रिकेटमधलं मोठं नाव आहे, परंतु ज्या ज्या वेळी मैदानामध्ये खेळत असताना आपला संघ कसा एक मोठी भरारी घेईल, धावसंख्या कशी वाढवेल, याचं मात्र उत्तम उदाहरण आज करणने दाखवून दिलंय या सासवण्याच्या मैदानामध्ये. तर रोशनजी वाकडे यांनी आपण लगेच भोजन करण्यासाठी जायचं आहे. रोशन वाकडे, काय रे बाबा. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर या पुढील चेंडू सुद्धा एक सुंदर पद्धतीचा पाहायला मिळाला. नक्की ज्या कमबॅकवाली गोलंदाजी म्हणतो ना, ती सरस सिद्धांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूवरती सिद्धांनी फक्त 7च धावा दिल्यात. आणि नक्कीच कुठेतरी चांगलं योगदान आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर जोरदार प्रहार केलाय. झेल होणं गरजेचं असेल, नो डाऊट. या ठिकाणी मोठी विकेट, मोठा हादरा करण तोडणकरच्या रूपाने माघारी विकेट. आपण जर विचार केला तर ह्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. आयुष म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण 68 धावा, 68 धावा मैदानामध्ये आतापर्यंत झालेल्या पाहायला मिळतात. 68 धावांचा आपण जर विचार केला तर अजूनही एक षटक मैदानामध्ये येणं गरजेचं असेल. कारण जर नक्कीच म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी अखिल या गोलंदाजी कुठेतरी कमी पाहायला मिळते मिळकत या संघाकडे. नक्कीच त्याप्रमाणे मिळकत का संघाचं एक मोठं नाव जर बघितलं, निशांतजी कडवे यांचं सुद्धा कुठेतरी योगदान कमी पाहायला मिळते. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर करण तोडणकरची विकेट माघारी गेल्यानंतर आता मात्र नवीन खेळाडू स्वप्नील आणि कुंदन ही जोडी मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर अजूनही एक चेंडू सुद्धा या मैदानामध्ये खेळले नाहीत आणि उर्वरित 6 चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालेले हे दोन्ही खेळाडू कशा प्रकारचे आपल्या मैदानामध्ये धावसंख्या वाढवण्यासाठी मदत करतील याकडे मात्र लक्ष असेल. आता मात्र पहिला चेंडू गोलंदाज श्रेयस मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार झाला असेल. हे 6 चेंडू पूर्व सत्रातील आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः फलंदाजी करत असलेला धोकवडे संघाकडनं. चला पहिला चेंडू, जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. या ठिकाणी पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून वाईट चेंडूची संगत झाले आणि वाईट चेंडू म्हटल्यानंतर ही एक धाव आणि पुन्हा प्लस त्यामध्ये 1 डिक्लेअर स्वरूपामध्ये या एक्स्ट्राच्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आधीच पाहायला गेलं तर धावसंख्या जोरदारपणे वाढताना पाहायला मिळते. त्यामध्ये गोलंदाजी चुकी, त्या ठिकाणी सिद्धांतचं खरंच कौतुक करावं लागेल, सौर्याचं खरंच कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी केली. आपल्या वैयक्तिक षटकामध्ये फक्त 7 धावा आणि महत्त्वाच्या 2 विकेट घेणारा हा गोलंदाज पाहायला मिळाला. परंतु या ठिकाणी पुढचा आलेला गोलंदाज पुन्हा एकदा पाठोपाठ तीच चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पंचांच्या माध्यमातून बाबू आहे. बाबू मला बाबू आहे. मम्मी कुठे आहे? तुझी मम्मी कुठे आहे? वाईट चेंडू, वाईट चेंडू. नक्कीच या वाईट चेंडूमध्ये अतिरिक्त 1 धाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच पुन्हा एकदा ज्या पहिल्या चेंडूची सांगता होणं गरजेचं आहे, त्या पहिल्या चेंडूसाठी स्ट्रगल चालू आहे. तो चेंडू मात्र मैदानामध्ये अजूनही पाहायला मिळत नाही. गोलंदाज श्रेयस यांच्या माध्यमातून
आता मात्र चांगला चेंडू झाला, चकवा चेंडू फेकला होता, झेल घेणं गरजेचं असेल. आता मात्र मिळकतकरचा श्रेयस या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये, मिळते विकेट, मोठा हादरा डीजे. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आता मात्र या मैदानामध्ये फेकावी लागेल. सामने चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा वापर करत असताना, विचार करत असताना मैदानामध्ये एक चांगली कामगिरी आता मात्र या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायची असेल, एक धावसंख्या रोखायची असेल. अन्यथा धोकवडे संघ ज्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय, करण तोडरकर ज्या ठिकाणी फॉर्ममध्ये पाहायला मिळाला, आता मात्र धावसंख्येचा आपण विचार केला तर जवळपास 71 धावा मैदानामध्ये झालेल्या पाहायला मिळतात. उर्वरित 5 चेंडू आणि या 5 चेंडूवरती काय घडणार, किती धावांचं लक्ष्य मारण्यामध्ये योगदान देणार. झालेली धावसंख्या आपण पाहिली तर 71 धावा. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. ह्या ठिकाणी एक धाव पूर्ण झाली आणि एकेरी धावेमध्ये समाधान मानताना ह्या ठिकाणी आपण पाहिलं या दोन्ही फलंदाजांना नक्की स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न आता मात्र पाहिलं तर स्वप्नीलवरती स्ट्राईकवरती असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्वप्नीलची एक चांगली फलंदाजी नक्की धोकोडे संघाला एक मोठी भूमिका पार पाडण्यासाठी सज्ज करताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र श्रेयसने लय धरले. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फक्त एक धाव दिले. उर्वरित 4 चेंडू माझ्या माध्यमातून निगेटिव्ह फेकायचे आहेत ह्याचा मात्र विचार करत आता मात्र पुन्हा चुकी करताना पाहायला मिळतोय. पुन्हा ह्या चुकीला पंच मात्र नाखुश असतील आणि दोन्ही हात समांतर करून हा चेंडू वाईट चेंडू आहे आणि वाईट चेंडूवरती एक धाव, अतिरिक्त एक धाव या मैदानामध्ये आलेली पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्या झाली 73 धावा. या 73 धावांचा विचार केला तर एक एक धावेनी स्पेशल समीकरण हे चेंज होताना मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी मोठा फटका, झेल होणार का, झेल होणं गरजेचं असेल, नो डाऊट. सुंदर अशी झेल, कॅच विकेट मैदानाच्या बाहेर पडतोय स्वप्नील डीजे. तर नक्कीच 3 चेंडूचं ह्या ठिकाणी खेळ समाप्त करून दाखवलाय. चांगली गोलंदाजी केले. नक्कीच चुकीसुद्धा आपण जर पाहिलं तर गोलंदाजच्या माध्यमातून झालंय. डबल सिंगल धाव नक्की झाले. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा धावा गेलेल्या पाहायला मिळतात. परंतु चांगली गोलंदाजीचा आपण जर विचार केलात ना, जे फेअर डिलिव्हरी होती त्यावरती मात्र जास्त कोणतीही धावा आलेल्या नाही आहेत. आता मात्र पाहिलं तर पहिला चेंडू जो फेअर डिलिव्हरी झाला त्यामध्ये विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट. म्हणजे 3 चेंडू ह्या ठिकाणी निर्धाव चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळाले. नक्कीच कुठेतरी विकेटच्या स्वरूपामध्ये 2 चेंडू निर्धाव केले, उर्वरित एक चेंडूवरती एक धाव आली. आता मात्र जे 3 चेंडू आहेत ना, या 3 चेंडूवरती जास्तच मोठे मोठे फटके मारण्याचा धोकोडे संघाकडनं एक विचार असेल. त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर धावसंख्या मात्र रोखून धरण्यामध्ये यश आले ती 73 धावांवरती. या ठिकाणी मात्र सिद्धांत स्ट्राईक वरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 74 धावा. नक्की सिद्धांतचा आपण एक उल्लेख केला तर कुठेतरी एक चांगली पर्सनॅलिटी आणि एक चांगला आमचा वर्गमित्र म्हणून नक्कीच त्याला ओळखलं जाईल. नक्कीच 12वी पर्यंत दोघे एकत्र. नक्कीच कुठेतरी अभिमान वाटेल की माझा मित्र मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्या खेळीवरती मला समालोचन करायची संधी या ठिकाणी मिळाली. दोन्ही खेळाडूंचे एक मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि त्याच दरम्यान सिद्धांतला मात्र आता माघारी परतावं लागेल. अंतिम चेंडू मैदानामध्ये पाहायचा आहे. गोलंदाज श्रेयसच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले. नक्कीच ह्या चेंडूवरती आता मोठा फटका, बराच टाइम नंतर अजूनही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या ठिकाणी करण तोडणकर संकेत ज्यावेळी खेळत होता, मोठ्या धावांचं लक्ष मैदानामध्ये येणं गरजेचं होतं. आणि नक्कीच आतापर्यंत धावसंख्या आपण जर बघितली, चांगली मोठी धावसंख्या रचनामध्ये धोकोडे संघ एक परिपूर्ण कामगिरी केले. परंतु हा शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवरती एक धाव नक्कीच पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणार, नक्की दुसऱ्या धावेसाठी सुद्धा प्रयत्न झाला. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना ह्या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतो. रनआउट. 2 धावा नक्की जॉईन केल्या जाणार स्कोरबोर्डवरती. ज्या ठिकाणी 74 धावा होत्या, 74 प्लस ह्या 2 पाहायला गेलं तर 76 धावा या मैदानामध्ये लगवण्यामध्ये धोकोडे संघाकडनं आपल्याला योगदान आलेलं पाहायला मिळतंय. आणि आता मात्र जिंकण्यासाठी
77 धावांची गरज असणारा येणारे 30 चेंडू आणि 77 धावा. धोकोडे संघ आपण लगेच 11 खेळाडूंना मैदानामध्ये उतरायचं आहे. तसंच मी विनंती करतो की मिळकत संघ आपण सुद्धा लगेच आपले महत्त्वाचे 2 बॅटर मैदानामध्ये पाठवायचे आहे, फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. तीस बॉल मध्ये बनवायच्या आहेत यावेळी या जहानमान मिळकतकर संघाला.
77 धावसंख्येचं लक्ष्य जय हनुमान ओल्ड जय हनुमान धोकवडे या संघाने आपण पाहतोय इथे 76 धावा बनवल्यात आणि 77चं लक्ष्य उभं केलंय. स्ट्राईक एंडवरती श्रुतिक कडवे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सौरभ ठोंबरे ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. श्रुतिक कडवे यंग टॅलेंट, अगदी आपण जर पाहिलं तर जय हनुमान मिळकतकर या संघासाठी श्रुतिक कडवेने अनेक सामने चांगल्या रीतीने खेळलेत. परंतु इथे मित्रमंडळींना या सामन्यामध्ये सुद्धा तो इतिहास बरकरार ठेवावा लागेल. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळण्यासाठी करण तोडणकर इथे मात्र सज्ज झालाय. पहिलाच बॉल हवेत खेळलाय. वाडी लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक आहे संकेत, जोपर्यंत बॉल अडवेल फेकी करेल. इथे मात्र या बॉल वरती फक्त सिंगल भेटेल आणि सिंगलच्या साह्याने अकाउंट मात्र आपण पाहतोय इथे ओपन केलंय. एक धावफलकावरती लागली आहे. श्रुतिकच्या बॅटमधून येणारी ही सिंगल इथे जय हनुमान मिळकतकर संघाचं अकाउंट ओपन करणारं, धावसंख्येचं अकाउंट ओपन करणारं पाहायला मिळाली. एक धावफलकावरती लागल्या. 77 धावसंख्येचा पाठलाग आपण पाहतोय इथे केला जातोय. दुसरा बॉल या षटकातील दुसरा बॉल इथे मात्र पायावरती आदळलाय. परंतु ही अपील मात्र आपण जर पाहिली तर फेटाळली गेली. म्हणजे कोणत्याही अपीलमध्ये उत्साह किंबहुना आत्मविश्वास दाखवलेला नव्हता. कारण करणला सुद्धा माहित होतं की अगदी फलंदाज ऑफस्टंप सोडून उभा आहे आणि त्यामुळे हा बॉल पायावरती लागला. त्यामुळे अपील करून कोणताही फायदा इथे मिळणार नाही. या 2 बॉलमध्ये आतापर्यंत सिंगल 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतं. यावेळचा लोवर फुल टॉस बॉल इथे मात्र 30 यार्ड सर्कलच्या भरतून लॉंग ऑन वरती खेळलाय. डीपमध्ये करण मात्र तैनात आहे. जोपर्यंत बॉल अडवेल तदवरती या बॉल वरती आपण पाहतोय 2 धाबा इथे नक्की भेटतील आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र 3 वरती पोहोचेल. अगदी करण म्हात्रे आणि त्याच वेळेला झारखंड संघाच्या मंथन चौकेला जर पाहिलं तर सेम पर्सनॅलिटी. याच मैदानावरती मंथन चौकेने काय अफलातून खेळ केला होता, परंतु त्याचा संघ मैदानाच्या बाहेर गेला. परंतु ओल्ड जय हनुमान धोकवडे विपक्ष आपण पाहतोय जय हनुमान मिळकतकार अशी मॅच मैदानावरती चालू आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा प्रॉपर ब्लॉक होल्ड पद्धतीने इकडे मात्र पाहायला मिळाला. अगदी आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा करण तोडणकर याच्या माध्यमातून पाहायला भेटते. कारण अगदी आपण जर पाहिलं तर कमी कालावधीमध्ये आणि त्याच वेळेला कमी वयामध्ये ज्याने आपल्या नावाचा परचम अखंड रायगड भरामध्ये ठेवला. अगदी आपण जर पाहिलं तर करण या गोलंदाजाने सर्व लीग स्पर्धा अगदी लिहिल्यारित्या गाजवल्यात. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर त्याने चांगली कामगिरी केली आहे आणि इथे सुद्धा गोलंदाजी करत असताना आतापर्यंत तो चांगली गोलंदाजी करतोय. यावेळचा फटका हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक नाहीये असतं तरी प्रेक्षकाप्रमाणे पाहावं लागलं असतं, कारण चांगला फटका श्रुतिक कडवे याच्या बॅटमधून येतोय. हा सिक्सर. गरजेचा आहे आणि त्याच्या साह्याने खेळला गेलेला मागचा षटकार पाहायला मिळाला. आणखीन एक स्ट्रोक हवेत चाललाय. क्षेत्ररक्षक संकेत आहे परंतु त्याला सुद्धा चकून जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस पहिल्या षटकाचा खेळ संपला. 16 धावा धावफलकावरती लागल्या. 16 रन्स विदाऊट लॉस आतापर्यंत इथे धावफलकावरती उभारल्यात. 77 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं आहे मिळकतकार संघाला आणि त्या 77 धावा जर बनवायच्या असतील तर इकडे हीच आतिषबाजी मित्रमंडळींनी षटकार चौकारांची करावी लागेल. आतापर्यंत या षटकामध्ये 2 षटकार आलेत, एक डबल आली, एक सिंगल आली. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षटक क्रमांक पहिलं संपलंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय ओल्ड जय हनुमान धोकोडे या संघाकडनं सिद्धांत या गोलंदाजाला मार्गस्थ केलं जात आहे. अगदी एक नवीन नाव. या अगोदर आपण जर पाहिलं तर करण, त्याच वेळेला संकेत आणि अजून सारे गोलंदाज गोलंदाजी करायचे. परंतु आपण म्हणतो ना की प्रॅक्टिस सेशनमध्ये जर एखादा खेळाडू चांगलं देत असेल, बेस्ट देत असेल तर त्याला कुठेतरी संधी देणं गरजेचं आहे आणि तीच संधी इतर मित्र म्हणेन सिद्धांत या गोलंदाजाला दिली जाते. जर्सी क्रमांक 73. सिद्धांत तिथून हे षटक कशा रीतीने हाताळेल समोर आपण पाहतोय. बिग हिटर दोन्ही खेळाडू आहेत.
सौरभने सुद्धा या अगोदरचा काळ गाजवला त्याच्या बॅटिंगच्या साह्याने, त्यामुळे त्याच्या विरुद्धात गोलंदाजी करायची आहे. सौरभ ठोंबरेला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. श्रुतिकने आतापर्यंत 2 षटकार लगातार 2 बॉलवरती मारलेत. पहिला बॉल या षटकातील, पहिलाच बॉल सौरभ या फलंदाजासाठी योग्य टप्प्यावरती टाकला. आउटसाइड ऑफ स्टंप येऊन या बॉलला लपेटून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल मात्र यष्टीरक्षक स्वप्नीलच्या दस्तानामध्ये चाललाय. डॉट आलाय बॉल. डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा तिकडे थांबली आहे. 16 धावा. 16 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटने यावेळचा स्ट्रोक खेळलाय. घोषित क्षेत्र आहे तिकडे हा बॉल नक्की जाईल. सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण पाहतोय पुढे सरकली आहे. 17 धावा धावफलकावरती. 17 रन्स विदाउट लॉस क्रिकेटच्या परिभाषेमधील एक अशुभ अंक, आणि तो आता इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती आलाय 17. आता हा खतरा कोणाला निर्माण होईल? 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये तुम्हाला खेळायचा एक खेळाडू वायडिश लॉंग ऑफ संकेत, त्यानंतर मिडविकेटवरती आपल्याला करणला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा सिद्धांत यावेळी चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा स्ट्रोक 30 यार्ड सर्कलच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. पॉईंट बाउंड लाईन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल करतोय. जोपर्यंत बॉल अडवला जाईल इथे मात्र या बॉलवरती 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. थ्रो थोडंसं खराब झाला. यष्टीरक्षकाला चकून चेंडू थोडंसं आपण जर पाहिलं तर मागे गेलाय, परंतु बॅकअप आहे आणि त्याच कारणामुळे इथे या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या मात्र आता 19च्या घरात पोहोचेल. 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चालू असताना या षटकातील आतापर्यंत आपण जर चेंडूंचा विचार केला तर 2 ते 3 बॉलचा खेळ इथे मात्र संपला. 3 बॉलचा खेळ संपला, परंतु यावेळी पंचांनी गोलंदाजाला दंड ठोठावला, कारण आउटसाइड ऑफ स्टिक बराचसा बाहेर टाकलेला हा बॉल अवांतर स्वरूपाची धाव देऊन जाईल. सिंगल इथे मात्र आणखीन धावफलकावरती जोडली जाते आणि सिंगलच्या साहाय्याने 20 धावा आता धावफलकावरती होतात. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. सिद्धांत पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. सिद्धांतचा यावेळचा आखूड टप्प्याचा बॉल शॉट 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट बॅकवर्ड आहे. त्याने मात्र हा बॉल अडवला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, कारण जोरकस फटका होता. अगदी बॅटवरती चांगला आला होता. जर चेंडू हाताला लागला नसता तर कदाचित या बॉलवरती चौकार मिळाला असता, परंतु क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहतोय तिकडे क्षेत्ररक्षकाचं चांगलं कौशल्य पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. डॉट बॉलच्या सहाय्याने पुन्हा एकदा धावसंख्या 20च्या घरात इकडे मात्र थांबलेली पाहायला मिळत्या. यावेळचा बॉल सोडून दिलाय, कारण लेग स्टंपच्या बराचसा बाहेर टाकलाय. या अगोदर आपण जर पाहिलं तर ऑफस्टिकवरती एक वाईड आलाय. आता पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला हा बॉल वाईड स्वरूपातली धाव देऊन जाईल. 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी करण तोडणकरकडे जसा वेग आहे त्या वेगाने इकडे मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सिद्धांत करतोय, परंतु मागचे बॉल त्याने वाईट स्वरूपातल्या धावा खर्च करणारे टाकलेत. यावेळचा बॉल योग्य टप्प्यावरती आहे. आता मात्र टप्पा चेंज केला, लाईन चेंज केली आहे आणि त्याच वेळेला टप्पा ॲडजस्ट करत असताना हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने आणखीन एक मार्गस्थ झालाय. डॉट बॉल पुन्हा एकदा येतोय आणि डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र आपण जर पाहिलं तर तिकडे थांबली आहे. 21 धावा धावफलकावरती. 21. शेवटचा एक बॉल या षटकातील येणं बाकी आहे. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा बॉल फुलर लेनचा, परंतु त्याच्यावरती बॅट चालवली आहे. अगदी बॅटची इनर एज घेतली. 30 यार्ड सर्कलच्या वरतून हा फटका खेळला. पुन्हा एकदा शॉर्ट पॉईंटवरती ते सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 लागली आहे धावफलकावरती. 22 धावा धावफलकावरती. चांगलं षटक यावेळी आपण पाहतोय सिद्धांतने हाताळलं. अगदी करणने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्यात. मग आता पाणी घेऊन चला मैदानावरती. उन्हाचा तडाखा सर्वांनाच बसतोय. प्रेक्षक असू द्या, खेळाडू असू द्या, स्वयंसेवक असू द्या, सर्वांना उन्हाचा तडाखा बसतोय, परंतु काही असे प्रेक्षक आहेत त्या या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा अगदी या क्रिकेटचा आस्वाद आणि या मॅचचा आस्वाद घेतला जातोय, या स्पर्धेचा आस्वाद घेतला जातोय. त्यांचं सुद्धा मी मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्यांचं सुद्धा या दर्शन वाकडे अमृत यशवंत देव सासवणे आयोजित अमृत वाकडे चष्मामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. कारण अगदी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, ही स्पर्धा पाहिली जाते आणि त्या स्पर्धेचा आजचा हा 3रा दिवस आहे. सुपर 8 मधील लढत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला जय हनुमान मिळकतकार तर दुसऱ्या बाजूला ओल्ड जय हनुमान धोकोडे
हे दोन संघ मैदानावरती खेळतात. दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती लागल्या. 22 22 धावा धावफलकावरती. आता षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी म्हणजेच वैयक्तिक दुसरं आणि तिसरं हाताळण्यासाठी आपण पाहतोय करण तोडणकर याला मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जातं. वेगवान द्रुतगती गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि आता करण तोडणकरला पुन्हा एकदा या षटकासाठी आमंत्रित केलं. हे षटक आता करण कशा रीतीने हाताळेल समोर आपण पाहतोय सौरभ आहे ज्याच्या बॅटमधून एकही मोठा फटका आतापर्यंत आलेला नाहीये. दोन षटकार सौरभच्या बॅटमधून माफ करा श्रुतिकच्या बॅटमधून आलेत, एक सिंगल आली आहे. परंतु आतापर्यंत आपण जर सौरभच्या बॅटिंगचा विचार केला तर त्याने 8 बॉलमध्ये फक्त 5 धावा बनवल्यात, 6 धावा बनवल्यात. करण चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा बॉल बॅटच्या समोर टाकलाय आणि ज्यावेळी बॅटच्या समोर जाईल परंतु इथे व्हॉट एन एफर्ट्स, कारण चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे झालं. जर हा बॉल अडवला नसता मित्र म्हणेन सौरभच्या बॅटमधून हा षटकार आला असता. परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना तिथे पाहायला मिळालं. तब्बल 5 धावा या बॉलवरती सेव्ह केल्या आणि धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 1ने पुढे सरकली. 23च्या घरात हे धावफलक मात्र पोहोचलंय 23. 23 धावा धावफलकावरती. श्रुतिक कडवे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती येतोय. बऱ्याच कालावधीनंतर आता त्याला स्ट्राईक मिळाली आहे. पहिल्या षटकात जी स्ट्राईक मिळाली होती आता बऱ्याच कालावधीनंतर तो स्ट्राईक एंडवरती येतोय. यावेळी आपण जर पाहिलं तर इथे ही घोषित क्षेत्रात येणारे सिंगल धावफलकावरती भर टाकून चालली आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकत्या. 24 धावा धावफलकावरती 24. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. या बॉलचा बॉल अगदी चांगला आउटसाइड ऑफ स्टंप लेंथ बॉल, त्याच्यावरती उसळी मिळाली आणि त्याच वेळेला चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने गेला. आणि खासियत पुन्हा एकदा करण आपल्या गोलंदाजीची मैदानावरती आणि या खेळपट्टीवरती दाखवतोय अगदी आपला वेग आणि वेगाचा बोलबाला, त्याच वेळी योग्य टप्पा तो मात्र इकडे दाखवतोय आणि त्यामुळे फलंदाज आतापर्यंत बीट झालेत. यावेळचा बॉल इथे मात्र रनआउटची संधी आहे परंतु ही संधी मात्र आपण जर पाहिली तर गमावली जाते. सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे जाईल आणि आता धावफलक आपण जर पाहिलं तर 25च्या घरात इथे मात्र पोहोचेल. 25 धावा या षटकातील बॉलचा जर आपण विचार केला तर 4 बॉलचा खेळ आतापर्यंत इथे संपलाय. करणने हे षटक आतापर्यंत 4 बॉलमध्ये चांगला हाताळलाय. यावेळचा बॉल आडव्या बॅटने इकडे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि आता तो मात्र बॉल फील्ड केला जाईल कारण आउटफील्ड थोडीशी स्लो झाली. तिथे पडल्यानंतर बॉल स्लो झाला. कारण पुन्हा एकदा नाखुश आहे या बॉलवरती कारण त्याला माहिती आहे किती खराब बॉल होता. कारण जर या बॉलवरती चौकार आला असता तर समोरच्या संघाची धावसंख्या वाढली असती. परंतु इथे आपण जर पाहिलं तर धावसंख्या 1ने पुढे सरकली. 26 धावा धावफलकावरती लागतात. 26. यावेळचा बॉल समोर एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून जाईल. श्रुतिक कडवेचा हा प्रहार येतोय दमदार षटकार. तीन षटकांचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती करण तोडणकरच्या पुन्हा एकदा श्रुतिक कडवेने प्रहार केला. षटकार आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती लागल्या. 32 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारे 12 बॉल आणि विजयासाठी जर लक्ष टाकलं तर 45 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. अजून 12 बॉलमध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. आता या 45 धावा 12 बॉलमध्ये बनवल्या जातील का? इकडे आपण tenniscricket.in विचार केला तर या अगोदर मेन कॅमेरा वर्क करण्यासाठी आपण जर पाहिलं तर संदीप यांना आपण पाहत होतो. परंतु आता ज्यावेळी tenniscricket.in CEO म्हणजे नंदन घरत इथे उपस्थित आहेत ॲज अ टेक्निशियन, ते काम पाहत आहेत. त्याच वेळेला
मास्टर कॅमेरावरती आपण जर पाहिलं तर ॲज अ टेक्निशियन 3 दिवस ज्याने चांगली कामगिरी निभावली अथर्व घरत, त्यांना मात्र आज मास्टर कॅमेरावरती पुन्हा एकदा इकडे जावं लागलं. म्हणजे दुधारी भूमिका अथर्व घरत यांची पाहायला मिळते. ज्यावेळी नंदन उपस्थित नसतो, मित्र म्हणे नंदन घरत यांचे राईट हँड अथर्व यांना इकडे मात्र पाहायला मिळतं. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी रोहन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. रोहनच्या गोलंदाजीवरती इकडे मात्र प्रहार केलाय, चेंडू हवेत आहे, झेल मात्र इकडे पकडलाय. व्हॉट अ फंटास्टिक झेल ऑफ द टुर्नामेंट. काय झेल पकडलाय, धावत असताना रिले कॅच इकडे मात्र पकडले. आणखीन एक फलंदाज सौरभ ठोंबरे मैदानाच्या बाहेर. मैदानावरती अशा खेळाडूचं आगमन झालंय ज्याच्या माध्यमातून वर्सोलीच्या टुर्नामेंटमध्ये आपण जर पाहिलं तर 14 बॉलमध्ये 74 धावा बनवल्या गेल्यात. प्रणित म्हात्रे आलाय मैदानावरती. प्रणित म्हात्रे सारखा खेळ, आणि मला नेहमी मित्र म्हणेन ज्या खेळाडूने इम्प्रेस केलं बॅटिंग करत असताना मिळकतकार संघाकडनं, तर तो प्रणित म्हात्रे आहे. आता प्रणित म्हात्रे इथून कशा रीतीने खेळेल, गरज आहे आपल्या संघाला, आणि ती गरज इकडे मात्र ओळखावी लागेल. या बॉलचा बॉल ओव्हर पिच होता, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, फील्ड केला जाईल बॉल, तद्वरती सिंगल या बॉल वरती भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. 33 धाबा धावफलकावरती 33 धाबा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा यावेळी गोलंदाज सज्ज झालाय. श्रुतिक कडवेसाठी टाकलेला हा बॉल सरळ यष्टांवरती आदळला. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. श्रुतिक कडवेच्या खेळीचा इकडे मात्र अंत केला जातोय. फलंदाज होते नंतर धावसंख्या मात्र पुन्हा एकदा तिकडे थांबेल. आता मित्र म्हणेन संघ जय हनुमान मिळकतकार संघ अडचणींचा पाठलाग करतोय, अडचणींमध्ये खेळतोय. इकडे यार तिकडे वीर आपण नेहमी म्हणतो, ती अडचण इकडे आहे. या अगोदर करण टोडणकरला फेस करावं लागलं, आता रोहनला आपण पाहतोय. रोहनची गोलंदाजी इकडे मात्र पाहायला मिळते. अगदी चांगल्या टप्प्यावरती त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर ओमकार फलंदाजीसाठी आलाय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर धावफलकावरती थांबलेली पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात. 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 चालू आहे. उर्वरित बॉल अजूनही याही षटकातील येणं बाकी आहे. ओमकारने यावेळी स्ट्रोक खेळलाय. आहा, काय स्ट्रोक खेळला जातोय. ज्या दिशेमध्ये अजूनही इकडे मोठा फटका आला नव्हता त्या दिशेमध्ये मारला गेलेला स्ट्रोक षटकार. थँक्यू. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या 39च्या घरात आता इथे पोहोचत्या. 39 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 39 धाबा धावफलकावरती. रोहनच्या बॉलवरती येणारा हा षटकार इथे मात्र पाहायला मिळाला. पुढे डान्सिंग डाऊन द विकेट येत असताना क्लासिकल स्ट्रोक, हवाई हल्ला, हवाई सफर करणारा हा षटकार. ऍज अ ऋषभ पंत स्टाईलने खेळत असताना षटकार चाललाय. 6 धावा. लागल्यात. सुरुवात आहे का या मॅच मध्ये कमबॅक आणि पुनरागमन करण्याची? कारण इथे या धावसंख्येवरती भर टाकतील की पुन्हा एकदा
ओल्ड जहानमान धोकोडे संघ या सामन्यापासून थोडा थोडा दूर होत जाईल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आलेत. याही वेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय, परंतु आता क्षेत्ररक्षकाला सापडला गेलाय. हा या बॉल वरती झेल मिळतोय. आणखीन एक फलंदाज ओमकार ठोंबरे याचा खेळ मात्र इकडे संपला. फलंदाज क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. षटक क्रमांक 4 सुद्धा संपलं. 45 धावा धावफलकावरती लागल्या म्हणजे येणारे 6 बॉल आणि 32 धावसंख्येची अजूनही गरज आहे. करण म्हात्रे आलाय, नवीन बॉलर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती निखिल, तर स्ट्राईक एंडवरती प्रणित. 6 बॉल आणि 32. पहिलाच बॉल इथे मात्र आपटला आणि पहिलाच बॉल पंचांनी दर्शवला की वाईड आहे. 1 बाउंडची वॉर्निंग इथे मात्र गोलंदाजाला दिली जाते. 1 फॉर दी ओव्हर जो एक आश्रय असतो मित्रमंडळी गोलंदाजाला, तो मात्र इकडे फेटाळला गेला, कारण बराचसा डोक्यावरतून जाणारा मागचा बॉल वाईट स्वरूपातली धाव देऊन चाललाय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सोडला. आणखीन एक बॉल इकडे मात्र पंचांनी सांगितलंय की वाईड आहे. म्हणजे सामन्यामध्ये समीकरण चेंज झालंय. 47 धावा धावफलकावरती होतात. अजूनही 6 बॉल 30 धावसंख्येची गरज आहे आणि प्रणित म्हात्रेची खेळी कोणी विसरलेली नसेल. तो खेळ इकडे मात्र त्याला करावा लागेल. फुलटॉस 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 चाललाय सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून. हाय अँड यूज इट. 6 रन. प्रणित म्हात्रेचा खेळ या षटकारापासून सुरुवात करेल का? प्रणित म्हात्रेची खेळी याही मैदानावरती पाहायला मिळेल का? हा प्रश्नचिन्ह नक्की इकडे पडलाय. मागचा षटकार आलाय, आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, परंतु आता हा बॉल डॉट चाललाय म्हणजे समीकरण आता चेंज होईल. अजूनही विजयासाठी 4 बॉलमध्ये 4 षटकार मारायचे आहेत. 32 बनवायच्या होत्या. आतापर्यंत 8 डावा करण म्हात्रेने खर्च केल्यात. 4 बॉलमध्ये 4 षटकार, परंतु यावेळचा बॉल योग्य टप्पा आणि योग्य लाईन इकडे मात्र हाताळली आणि त्यामुळे हा बॉल मात्र मित्रमंडळी तिथे डॉट चाललाय. समीकरण चेंज. तीन बॉल आणि विजयासाठी 24. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट हा फटका खेळलाय. सिंगल इथे भेटेल आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या मात्र पुढे सरकेल. परंतु आता मित्रमंडळींनी धावसंख्या गोलंदाजाने चुकी केली तर बनली जाऊ शकते. यावेळी फटका हवेत खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता हा झेल मात्र इकडे ड्रॉप झालाय. या षटकातील शेवटचा एक बॉल आता इथे येणं बाकी आहे. आणि आता हा बॉल इथे मात्र वाईट चाललाय. एक्स्ट्राची धाव खर्च केली आहे, परंतु या धावा मित्रमंडळी आता मिळकतकार संघाला वाचू शकणार नाही यात. जिथे धावा येणं गरजेचं होते तिथे मात्र आल्या नाही आणि त्याचा फटका आता मात्र जहानमान मिळकतकर या संघाला बसला. आडवा बाटने स्ट्रोक खेळला जातोय. या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला. एकही धाव या बॉलवरती भेटलेली नाही आहे आणि आता हा सामना मात्र आपण जर पाहिला तर इथे संपला आणि ओल्ड जहानमान धोकोडे
या संघाने हा सामना जिंकला. वेल डन, व्हेरी वेल डन. चांगला खेळ तुमचा इथे मैदानावरती आणि या स्पर्धेमध्ये राहिला. बॅड लक. जय हनुमान मिळकतकर संघ येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता नक्कीच आपण या मॅचच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे म्हणजे मॅन ऑफ द मॅच सेरेमनीकडे वळणार आहोत. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट आपण पाहतोय ज्याने 34 धावसंख्येची खेळी केली आणि गोलंदाजी करत असताना जरूर थोड्याशा धावा सुद्धा करणने खर्च केल्या. या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट करण तोडणकर ठरतोय, ज्याने 34 धावा बनवल्या. या करण आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अफलातून बॅटिंग आणि त्याच्याच बळावरती आपण पाहतोय इथे या 34 धावा करणने बनवल्या. तर हे पारितोषिक सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय. विराज वाकडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार करण तोडणकर यांना द्यायचा.